या ठिकाणी गुणवंतांचा सत्कार या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत। यशवंतांचा या ठिकाणी जल्लोष करतोय आणि नवीन येणाऱ्या जे यावर्षी 12वीला आहात यांच्यासाठी आपण निर्धार करतोय। तर या व्यासपीठामध्ये वरती मी हे बोलेल की पालक, आत्ताच या सरांनी सांगितलंय की पालक हा या सर्व यशामध्ये अतिशय महत्त्वाचा धागा आहे। जर आपण शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा जर व्यवस्थित बॉन्ड बनला तर 100% या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याचं यश हे खेचून येण्यासाठी प्रयत्न होत असतो। DCB बद्दल बोलायचं झालं तर फार जुनं नातं आहे देशमुख सरांचं आणि आमचं। सर सोनईला यायचे क्लासेस घेण्यासाठी, त्यावेळेसपासून ओळख होती। आणि मुलाचं सांगायचं झालं तर मुलगा माझा जिल्हा परिषद शाळा मध्ये शिकला। तिथेही आत्ताच वक्त्यांनी सांगितलं की अशा एक्झाम दिल्या तर तो जिल्हा पातळीवरती मंथन असो, प्रज्ञाशोध असो, स्कॉलरशिप असो, इव्हन अगदी गरिबीतून त्यांनी 9वी ही परीक्षा टॉपर केली आणि त्याचं तिथे शिक्षण झालं। त्यानंतर पुढचा इन्सिडन्स असा झाला की माझा अजून एक मोठा मुलगा आहे आकाश, त्याला मी 12वी नंतर रिपीटसाठी लातूरला पाठवलं। लातूरला पाठवल्यानंतर तिथे आत्ता सांगितलं की छोटे क्लासेस काय करू शकतात। तिथे त्या गर्दीमध्ये तो त्यांच्या हायस्कूलमध्ये, शाळेमध्ये टॉपर असणारा मुलगाही त्या ठिकाणी कुठे वाहून गेला हे आम्हालाही समजलं नाही। म्हणजे या ठिकाणी मी आत्ताच बोललो की शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचा बॉन्ड पाहिजे। फक्त इथे बॉन्ड असा होता की पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये होता, पण शिक्षक मला कुठेही भेटले नाही। मग त्यानंतर पवनचा विषय आला की त्याला ही नीटच करायची आहे, काय केलं पाहिजे। मग आमच्या समोर एकच होतं, देशमुख सर आणि आनंदे सर। हे आल्यानंतर आमचे गुरुवर्य भांडसर आज नाही आहेत, त्यांचाही मुलगा इथेच क्लाससाठी होता, पण थोडेसे त्यांची इच्छा होती, प्रत्येक पालकाला वाटते ते बसलेले आहेत की MBBS झालं पाहिजे। परंतु हे सर्व काही सगळं आपल्यावर डिपेंड नसतं। याला काय म्हणून आपण सायन्समध्ये नाही म्हणत आपण देव वगैरे, पण सर्व मिळून एकत्र आलं तरच यश मिळत असतं हे। कारण मुलांचं वर्क खूप महत्त्वाचं आहे। आणि ज्यावेळेस माझ्या मुलाला DCB बायोलॉजीमध्ये आणून सोडलं त्यावेळेस त्यांनी फार कष्ट घेतलेत। कष्ट म्हणजे मला असं वाटतंय की सरांना पण माहिती आहे की एका दिवशी किती टेस्ट द्यावा हे सरांनाच माहिती, किती टेस्ट त्यांनी अटेंड करावा। सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लगातार टेस्ट देणारा पहिला मुलगी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेला आहे। आणि एवढे मॉक टेस्टलाही चांगले मार्क येत होते, पण थोडासा आजारी पडल्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स जरी लूज नाही झाला तरी त्याचा परिणाम त्याच्या फायनल एक्झामवरती झाला। पहिलंच फर्स्ट अटेम्प्ट असल्यामुळं आणि आवडता सब्जेक्ट फिजिक्स असल्यामुळं त्यांनी पहिला पेपर फिजिक्सला पाहिला आणि खऱ्या अर्थानं तिथेच त्याचे काही मार्क लेस झाले। नाहीतर आज मला असं वाटतंय की तो 600+ मिळायलाच पाहिजे होते, पण तरी आम्ही नाराज नाहीये। चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला त्याचा नंबर लागतोय। सर्व काही श्रेय जातं DCB बायोलॉजीला, देशमुख सरांना। आणि सर्वात महत्त्वाचा एक इन्सिडेंट सांगतो की तो थोडा आजारी पडला म्हणजे चक्कर येऊन पडला। सरांचा फोन आला आम्हाला सकाळी, डायरेक्ट नाही आला, भांडसरांच्या मार्फत सांगितलं की आमच्यात पद्धत आहे गुरुजी म्हणायची, गुरुजी काय करताय? म्हणलं काय नाही सर बसलोय। ते म्हणे सरांचा फोन आला होता आपल्याला जायचंय म्हणे। कुठं जायचं बोललो? ते म्हणे जायचंय संभाजीनगरला। म्हणलं काय झालंय? काय नाही, पवन थोडा आजारी म्हणे।
तुम्हाला सांगतो की ह्या शिक्षक लोकांना किती महत्त्वाचं असतं बघा. मोठ्या क्लासेसमध्ये कोणीही कोणाचा विचार करत नाही, पण या ठिकाणी या लोकांनी मला येईपर्यंत त्यांनी ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट नाही तर व्यवस्थित सगळे रिपोर्ट येईपर्यंत हे जेवले सुद्धा नाही. तुम्हाला सांगतो सकाळी 7 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत आमच्यासोबत होते, आम्हाला जेव घातलं, त्यानंतर ते जेवायला बसले. म्हणजे एवढा जवळचा बॉन्ड कोणीही करणे नाही. कोणतेही क्लासेसवाले इतके विद्यार्थी किंवा पालकावरती प्रेम करत नाही. म्हणून मी सर्वस्व DCB बायोलॉजी देशमुख सर यांचे धन्यवाद देतो की जरीही पुढच्या वर्षी जरी आम्ही नसलो तरी आम्हाला बोलवा. कारण हे नातं फार जुनं आहे. हे नातं फार जुनं आहे, सहजासहजी तुटणे नाही. धन्यवाद सर.